हे बघा कसं मस्त असं। नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहा काटोळे, स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज पाहूया आपण फाटलेल्या दुधाची पनीर कशी बनवायची, अगदी सोप्या पद्धतीने। त्याआधी तुम्ही कुठून महाराष्ट्रातून बोलायलात का जिल्ह्याहून बोलायलात ते मला कमेंटमध्ये सविस्तर माहिती सांगा। आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना। आता लागूया कामाला। हे बघा माझ्याकडे हे दूध फुटलेलं दूध आहे। तर गरमीनं ढगा आल्यामुळे फुटल्यामुळे मी तुम्हाला त्याचं पनीर कसं बनवायचं हे सांगते। हे गॅसवर मी ठेवलं, आता थोडं जास्त फुटू देऊ त्याला। त्याच्यातलं पाणी आपण सर्व फुटल्यावर सगळी साय आपण तर नंतर तुम्हाला दाखवते कसं करायचं ते। हे बघा आपलं दूध पूर्ण फाटलेलं आहे। तर आता आपण याला एका कपड्यात एक चाळणी घेऊया। इथे बघू शकता मी एक कुकरचा डब्बा घेतला, त्यावर अशी चाळणी ठेवली आणि हे असा पांढरा रुमाल ठेवला त्याच्यावर। आपल्याला पूर्ण गाळून घ्यायचे। याच्यातलं आपल्याला गरम दूध सगळं काढून घ्यायचे। आणि यावर असं त्याचा आंबटपणा घालण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचे। पाणी टाकून पूर्ण याच्यातलं त्या आंबटपणाचं दूध आहे ते दूध पूर्ण काढून टाकायचं आपल्याला पाण्याच्या सहाय्याने। असं दाबू दाबू काढायचे। हे बघा डब्यात कसं दूध साचले आपलं आंबट, अशा तऱ्हेने आपल्याला धुवून काढायचे त्याचा आंबटपणा जाऊस तर। दोन तीन पाण्याने असे धुवून काढायचे आपल्याला, त्याचा आंबटपणा नाहीसा होतो। अशा तऱ्हेने आपल्याला पिळून काढायचे। सगळं पाणी नाहीसं होतं त्याच्यातलं। पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला।
पूर्ण असं दाबोदाब आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. आता बघू शकता, हे बघा, हे असं तयार झाले आपलं. तर आता आपल्याला ह्याला बांधून ठेवायचं आहे. हे बघा खाली पाणी किती तयार झाले त्याचं. तर आता आपल्याला हे पाणी पूर्ण साईडला ठेवून देऊ. याला आपण आता हे असा रिकाम्या डब्बा खाली ठेवायचं आहे आपल्याला आणि याला याचं असं चुंगडं बांधायचं आहे आपल्याला. अशा तऱ्हेने हे अशा तऱ्हेने बांधून आपल्याला ठेवायचे आणि यावर असं जड अशी वस्तू ठेवायची, जेणेकरून जे राहिलेलं दूध असेल ते आपलं निघून जातं. तर आता आपण 8 तासानंतर याला मी तुम्हाला दाखवते. हे बघा आपले पनीर तयार झाले. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा मी डब्बा ठेवला होता, हे असं चुंगडं बांधून तुमच्यासमोर वीट ठेवली होती त्याच्या वजनदार. तर आता तुम्हाला खोलून दाखवते. हे बघा कसं मस्त असं पनीर तयार झाले आपलं. तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. हे बघा इथे एक प्लेट घेतली. तुम्ही नक्की घरी करून बघा. हे बघा याची जाडी बघा. हे बघा मस्त असं पनीर झालंय. हे बघा किती जाडजूड असं मस्त झालंय. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की कसं वाटलं काय, आणि तुम्ही कसं तुमचं पनीर कसं तयार झालं हे नक्की सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीमध्ये भेटूया. धन्यवाद. माझा व्हिडिओ